सध्या आपण ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। या ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट लढा जो आहे तो पाहायला मिळणार आहे। आपण सध्या महायुतीचे जे ईशान्य मुंबईचे उमेदवार आहेत मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीमध्ये आहोत आणि ही प्रचार रॅली सध्या घाटकोपर पूर्वच्या कामराजनगर या संपूर्ण भागातून सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो की महायुतीमधले सर्वच घटक पक्षाचे जे नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, स्थानिक पदाधिकारी ते सर्वच या संपूर्ण प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पदाधिकारी जे आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळतात या प्रचार रॅलीमध्ये। आणि मिहिर कोटेचा आणि बाकीचे इथचे स्थानिक जे माजी नगरसेवक आहेत ते देखील या संपूर्ण प्रचार रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जे उमेदवार आहेत महायुतीचे मिहिर कोटेचा यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या जल्लोषात होत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना या सगळ्या संदर्भात किती विश्वास आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत मिहिर कोटेचा जी आहेत। मिहिर कोटेचा जी, ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। खरं तर मनोज कोटक यांचं तिकीट कापून तुम्हाला यंदाचं हे सगळं तिकीट देण्यात आलेलं होतं ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातून। यंदा जिंकण्याचा विश्वास किती आहे? खरं तर भाजपचं इथे खाली ग्राउंड आहे। हे बघा, लोकांचा प्रतिसाद हे तुम्ही बघत आहात। लोकांचा जो प्रतिसाद आहे तोच माझा विश्वास आहे आणि मोदीजींचे विकासाची गंगा हे घरोघरी पोचलेली आहे। या स्थानिक लोकांमध्ये जो उत्साह आपल्याला बघायला भेटतो तोच याचा प्रमाण आहे की मोदीजींना देशातली जनतेला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि ईशान्य मुंबई मतदारसंघात निश्चितच हे विजय महायुतीचा होणार आहे। खरं तर संजय दिना पाटील हे तुमचे विरोधक म्हणून असणार आहेत आणि विरोधक खरं तर महाविकास आघाडीचा तुमचा विरोधक आहे। 2009ला ते स्थानिक इथचे या प्रभागातून खासदार देखील राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि 3 पक्षांची ताकद आहे। याला तुम्ही कसं टॅकल करणार आहे या सगळ्या संदर्भात? हे बघा, त्यांचा जो अनुभव आहे तो घरी बसण्याचा आहे। त्यांनी 2009 ते 14 विकास कार्य जर केले असतील तर जनतेचा हा प्रतिसाद आम्हाला बघायला भेटलं नसतं। डॉक्टर किरीट सोमय्या आणि मनोज कोटकजी यांनी जे 10 वर्षात इकडे विकास कामं केलेली आहे म्हणूनच लोक भारतीय जनता पक्ष व महायुतीला आपला आशीर्वाद देण्यासाठी एवढं प्रचंड मात्रेत रस्त्यावरती उतरले। या ठिकाणची हा जो तुमचा ईशान्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये अनेक समस्या देखील आहेत। तुम्ही ज्या कामराजनगरमधनं फिरत आहात त्या कामराजनगरच्या पुनर्वसनाचा प्रकल्प खूप मोठा आहे आणि त्या संदर्भात स्थानिक जनतेने देखील लढा दिलेला आहे। जर खासदार झालात तर पुढच्या 5 वर्षातली तुमची 3 महत्त्वाची या लोकसभा मतदारसंघांसाठी कामं काय असणार आहे? हे बघा, महाराष्ट्राचं शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे या विभागाचे 16,000 परिवारांना MMRDA मार्फत पुनर्वसन करायचा। त्याचा सर्वेही जवळपास अर्ध झालेला आहे आणि या सर्व 16,000 परिवारांना त्यांचे हक्काचे घर कार्ड मर्यादाचं लक्ष ठेवून जवळपास 4 वर्षाचा आतमध्ये काम चालू झालं की MMRDA अंतर्गत त्यांना त्यांचे हक्काचे घर भेटणार आहे। तर आपण पाहू शकतो की मिहिर कोटेचा यांचा संपूर्ण प्रचार जो आहे तो कामराजनगरमधनं सुरू झाला आहे। प्रत्येक सामान्य व्यक्ती जो आहे गल्ली बोळ्यातला येऊन मिहिर कोटेचा यांच्याशी भेटतोय आणि आपल्या समस्या ज्या आहेत त्या सांगतात आहेत। मिहिर कोटेचांनी आता एक उल्लेख केला की जवळपास 16,000 घरांचा जो समस्या आहे ती आम्ही सोडवणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। अजून काय तुम्ही लोकांना सांगणार? खरं तर तुमच्या विरोधातला उमेदवार जो आहे तो स्ट्रॉंग आहे कारण की 3 पक्षांचं त्यांना पाठबळ आहे आता त्यांच्या सोबत आणि इतर अनेक पक्ष आहेत। तुम्ही जर सत्तेत आलात तर पुढची 5 वर्ष कोणत्या कामांसाठी घालवणार? हे बघा, पुढची 5 वर्ष हे मोदीजींचा जो विकास संकल्प भारताचा आहे त्याच दिशेने पुढे वाटचाल असणार। या विभागामध्ये MMRDA द्वारा
राबवित जाणारा जो प्रकल्प आहे त्याला गती देणं आणि 5 वर्षाच्या आतमध्ये हे 16,000 परिवारांना झोपडपट्टीमधनं त्यांचे हक्काचे घरामध्ये इमारतीमध्ये टाकणं हेच माझा प्राधान्य राहणार आहे. खरं तर तुमच्या सोबत महायुती आहे. महायुतीमध्ये आता जवळपास 6 घटक पक्ष आहेत. भाजप, राष्ट्रवादी, त्यासोबत शिवसेना, रासप आणि मनसे. खरं तर राष्ट्रवादीचे कोणतेही नेते जे आहेत मुंबईमधले ते आता तुमच्या प्रचारामध्ये सध्या तरी दिसत नाही. नाराजी आहे काय आहे? खरं तर महायुती म्हणून शिवाजीराव नलवडे जे इकडचे अध्यक्ष आहेत त्यांची LLBची परीक्षा चालू असल्यामुळे ते आलेले नाही आहेत आज. खरं तर पण महायुती म्हणून आता समोर कसा टॅकल करणार? खरं तर मुस्लिम मतदान देखील या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात त्यांना मिळताना पाहायला मिळत आहेत. त्यांची लोकप्रियता त्या भागात वाढते. हे बघा, हे तर आपण बघितलं. उद्धव ठाकरेजी, आदित्य ठाकरेजी आणि माझे प्रत्याशी संजय दिना पाटील हे रमजानच्या महिन्यामध्ये दररोज रात्री इफ्तारीला जायचे. माझं एवढंच म्हणणं आहे की मोदीजींची विकासाची गंगा प्रत्येक धर्माचे लोकांच्या घरीपर्यंत पोचलेली आहे. आम्ही धर्म, जाती, भाषा यात भेदभाव करत नाही. तर आपण पाहतोय की हवा प्रत्येक ठिकाणी मिहीर कोटेचाजींचा संपूर्ण सत्कार जो आहे, त्यांचं अभिनंदन जे आहे ते स्थानिक नागरिक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. मिहीर कोटेचाजी, एक छोटा प्रश्न आहे की तुमचे फायर ब्रँड म्हणून भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात किरीट सोमय्या, ते सध्या तुमच्या इथे कोणत्याही प्रचारामध्ये नाही आहेत गेल्या काही दिवसांपासून. त्यांची नाराजी वगैरे आहे का? किरीट सोमय्या हे आमचे फक्त ईशान्य मुंबईचे नेते नाही आहेत तर राष्ट्राचे स्तराचे नेते आहेत. किरीटबाई दिवसात किमान 1 तास कुठे नाही तर कुठे प्रचारामध्ये माझ्याबरोबर जुडतात आणि जर मुंबईच्या बाहेर प्रवासावरती असतील त्या दिवशी ते नेमकं येत नाही. खरं तर आदित्य ठाकरे यांनी काल एक शिर्डीमध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. नगरला ते दौऱ्यावरती होते. खरं तर पुत्रपोटाप्रेमी भारताने वर्ल्ड कप हरली असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर वर्ल्ड कपची फायनल गुजरातमध्ये होती त्यामुळे ती फायनलची मॅच हरलो असा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा दावा आहे. हे बघा, आदित्य ठाकरेंची कारकिर्दी 2.5 वर्षात मंत्री म्हणून असफळ होती. पूर्णतः ते फेल झालेले आहेत आणि आता भाषा, पुत्रप्रेम सर्व मुंबई गुजरातला नेणार. याशिवाय यांना स्वतःचे केलेली कामं बोलण्यासाठी शून्य आहे आणि म्हणून याच सर्व गोष्टी ते करणार आहेत. खरं तर तुमचे विरोधक, तुम्ही अमराठी उमेदवार आहात. सोबतच तुमचा जो स्टँडिंग उमेदवार होता मनोजजी कोटक यांना बदलावा लागला. त्यांचा परफॉर्मन्स रेट कमी आहे असं सातत्याने तुमच्या विरोधात प्रसार केला जातो. याला तुमचं प्रत्युत्तर काय असतं? मी आत्ताच सांगितलं की उबाटा आणि आदित्य ठाकरेंकडे याशिवाय काहीच बोलायला नाही आहे. आणि TV9 वरती माझा जो इंटरव्ह्यू चाललाय ते कोणत्या भाषेत आहे ते जनतेने बघून घ्यावं. तर आपण पाहिलं की मिहीर कोटेचा जे आता उत्स्फूर्तपणे प्रचाराला उतरलेले आहेत. आज कामगार नगर घाटकोपर पूर्व या वसाहतीमध्ये ते प्रचार करतात आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत सुद्धा केली आहे. प्रचारामध्ये प्रत्येक लोकांशी ते भेटतात आहेत आणि जे काही गृहनिर्माण प्रकल्प रखडलेले आहेत या संपूर्ण कामराजनगरमधले ते देखील त्या समस्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवणार असं आश्वासन जे आहे ते मिहीर कोटेचा यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. आणि त्याचसोबत मला अमराठी किंवा आमचा उमेदवार बदलला अशा शब्दात जर माझ्या विरोधात जर जाऊन कुणी प्रचार करत असेल तर मी मराठी बोलतोय, मी मुंबईचा आहे आणि त्याचसोबत मला पक्षाने दिलेली ही संधी आहे आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार असा जो आत्मविश्वास जो आहे तो मिहीर कोटेचा यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.